तर आज आपण पारंपरिक पद्धतीनं पाडवा हा सण कसा साजरा केला जातो अगदी गावाच्या पद्धतीने बघणार आहोत. तर त्यातला गाईच्या शेणापासून बनवलेले पाडवे आणि त्यांचा अर्थ मावशी आपल्याला सांगतील. बघूया हे काय बनवले. हे ना, हे म्हणजे माहिती का, हे आपल्या माहितीनुसार ज्याच्या त्याच्या आवडीने हे बनवलेले पाडवे असतात. हे पाडवे कसं माहिती आहेत का, आपण काय करतो की आपण गायचं शेण घेतो किंवा पाडवे काढतो. आपल्या घरात पाडव्यापासून सुरुवात होते प्रत्येक सणाची, की नव्या साला आपण नवा साल म्हणजे हा पाडवा. आपण शेतात किंवा आपल्या बांधाव किंवा आपल्या घरात आपण आळसपणा करायचा नसतो, झोपायचं नसतं, किंवा आपण त्या दिवशी आपलं जागसूत ठेवायचं तर त्या आयुष्य आपलं वर्षभर छान जातं किंवा छान आपण ते सारं हे कार्य आपलं पार पडू शकतं. आपण शेताच्या बांधावर जरी गेलं तरी दगड उचल, तरवा बाज किंवा काही कर, आपल्या काही आसन अडचणी किंवा काय नाही बाबा माझं शेत साफ करायला आपल्याला म्हणजे काटू कुटू काढणं उचलून टाकणं हे पाडव्याच्या दिवशीच केले जातं. आता हे तुम्ही प्रकार केले ते सांगू शकाल? तर हा आपण पहिला प्रकार बघू शकतो. हे काय केलं ह्याच्यामध्ये ना मी गोल केला. गोल केल्यानंतर त्याच्या मी 3 मध्ये का ठेवलं तर खायला वरला हे धरुनशानी ते 3 म्हणजे हे माझे आवडतंय हे पूर्ण. म्हणजे मला हे आवडतं, दुसऱ्याला हे आवडतं, कुणाला हे आवडतं, कुणाला हे आवडतं आणि कुणाला हे आवडतं. त्यामुळं काय ठरलेलं आहे की पाडव्याचे माझे 5 प्रकार दाखवले जातं. म्हणजे परंपरा, पूर्वीची परंपरा हे ना ती या पाडव्यात दाखवलेली जाते. त्यामुळे ह्याला पाडवा बोलतात. आपण गुढी उभारायची, आपल्या चौकटी काढायचं. आम्हाला काय, आम्ही काय करणे प्रयोग करण्यासाठी, तुम्हाला दावण्यासाठी आम्ही बनवलेले. कारण का आम्ही असं समजत असं एका जागावर काढू दाखवू शकत नाही. एका वेळी आपण किती काढू शकतो? 5. एका वेळी आपल्याला एकच काढू शकतो. ह्या चौकटीवर जर आपण हे काढलं ना तर दुसऱ्या चौकटीवर पण आपल्याला हेच काढले जातं. अच्छा, म्हणजे दाराच्या 2 बाजूला काढायचं असेल तर एकच प्रकार 2 वेळा काढू शकतो. आपण तर समजा म्हणलं ना की मी हे 4 प्रकार माझ्या दाराची जेव्हा तर नाही जमू शकत ते. मग ते मन 4 बाजूला फिरतं. हे एक मानसिक कॉन्सन्ट्रेशन, मानसिकता आहे की माझ्या घरावर की हे गोड दिसतंय, ही मानसिकता आहे. आणि मी असं ती त्या दिवशी एक ऊर्जाच वेगळी असते ह्या शेणाची, गायच्या शेणाची. म्हणजे गायच्या शेणामधली एनर्जी सुद्धा इथं सांगितली जाते. आता हे जे आहे हे म्हणजे ह्याचं नाव काय? जसं की हे स्वास्तिक आहे तसं हे सूर्यफूल. अच्छा. आणि हा आपला एक हे असतो, कसं माहितीये का, चौकून केलेला आकार. म्हणजे त्याला एक बंधन असतं की आपण हे माझं हे बंधन आहे, त्या बंधनाच्या पुढे तू जाऊ शकत नाही. म्हणून हे 5 प्रकार करून मी हे आडवे बंद केले. आणि हा 5 म्हणून हा पाडवा आहे. इथं पण आपण 5 केले तो पण पाडवाची. आणि हे स्वस्तिक, अंगुठी पाडवा. अच्छा, अंगुठी पाडवा, अंगठा पाडवा, अंगठा. आणि कमळ, सूर्यफूल आणि हे स्वस्तिक. तुला पण नाव दिली. हो. आणि आता ह्याच्यामध्ये आपण बघतो तर हे जे पूर्ण उभं दाखवलेलं आहे तर ही सुरुवात एकापासून होते. म्हणून मग इथं एक फुल लावलं गेलं. हा दुसरा जर पाहिला तर इथं आपण वरती पाहिलं की सुरुवात 2 पासून होते. म्हणून मग त्या ठिकाणी 2 लावले गेले. आता स्वस्तिक जर पाहिलं तर स्वस्तिकचा बेस 2चा राहतो. म्हणून मग आपण इथं 2 फुल लावले. त्यानंतर इथं हे फुल पाहिलं तर फुल पण बघू शकतो की आपण असा एका ठिकाणी नाही होणार, 2. म्हणून मग तो 2 फुलांनी सजवलेला दाखवला. आणि हा पुढचा ज्याचा की बेस वरती 1 राहिला आणि मग तो खाली गेला, त्यामुळे मग तिथं 1 लावला. आता ह्याच्यावर हळदी कुंकू लागण्यामागचं कारण हे म्हणजे एक आपल्या पद्धतीत कसं आपण म्हणतो ग्रामीण भागात की माझ्या घरी लक्ष्मी येणं. मग कशाने येते? धान्य धुन्याने, पैशा पाण्याने किंवा समृद्धीने माणूस येतं, कानुस येतं, मला ती ऊर्जा मिळावी त्यासाठी ही हळदी कुंकू लावलेलं आहे, मान दिलेला जातो. आणि ती चाफ्याच्या पाकळ्या वापरण्यामागचं कारण पाकळ्या म्हणजे ती हीच आहे ना, ऊर्जाच आहे ना ती चाप्याचे. मग चाप्याचा मान का देतो आपण? का नाही त्याला गुलाबाचं फुल? एक चाफा हा ऋतूमध्ये येणारा चाफा आहे. मला एवढीच माहिती कळते की मला एवढंच कळतं की ही चाफा आहे ना ती परंपरा आलेली आहे ना. आम्ही तरी जास्त फुलं लावायचो पारंपरिक पद्धतीने हा चाफा लावलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण हे पण बघू शकतो का हे जे आपण सगळे काढलेत हे 5 लावलेले आहेत.